प्रश्न हा खूप छान विचारला तुम्ही. पालकांची अपेक्षा आणि मुलांची बुद्धिमत्ता. तर मी सर्व महाराष्ट्राला सांगू इच्छितो, सर्व पालक वर्गाला आणि 10वीच्या सगळ्या मुलांनाही सांगतो की पालकांनी अपेक्षा करणं बरोबर आहे. अपेक्षा सगळेजण म्हणतात करत जाऊ नका, पण मी उलट सांगतो अपेक्षा करत जा. पण अपेक्षा कशी करा, त्याला काहीतरी पद्धती आहेत आणि त्याला आपण योग्य मार्गाने अपेक्षा केली तर ती चुकीची ठरत. मुद्दा कसा आहे सांगण्याचा की अपेक्षा करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर 10वीला टक्केवारीची अपेक्षा करू नका. तुमच्या मुलाला तुम्ही जन्म दिलाय, तुम्ही त्याच्या आई-वडील याचा अर्थ नक्कीच तुम्हाला त्याची आवड माहिती असते. मग तुम्ही त्याच्या आवडीसाठी काय कराल ती अपेक्षा तुम्ही व्यक्त करा. म्हणजे ती अपेक्षा तुम्ही केली पाहिजे की त्याची आवड कुठे तर तिकडे जायला पाहिजे. हल्ली काय होतं, 10वीची बुद्धिमत्ता आणि महाराष्ट्राची शिक्षण पद्धती तुम्हाला वेगळ्या नव्यानं सांगायची गरज नाही. मग मार्क्स खूप सारे पडतात आणि मुलं बाय डिफॉल्ट सायन्स 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 असं ओरडतात आणि सायन्सला गेल्यानंतर सायन्सचा पोर्शन हा वास्ट असतो. मग तो त्यानंतर जेई, नीट, आयसर, आयसॅट, NID, नाटा, CET, नंबर ऑफ एक्झाम्स आर देअर. सो या सगळ्या एक्झामचं बर्डन त्यांना नाही सहन होत. मग मुलांची बुद्धिमत्ता ही तपासलीच पाहिजे आणि मुलांची बुद्धिमत्ता ही 10वीच्या गुणांवर तपासू नका, कारण 10वीच्या मार्क्स तितकेसे स्ट्रॉंग नसतात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा पालकांनी विचार केला पाहिजे आणि तज्ञ लोकांना भेटून चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ही अपेक्षा पालकांनी केली पाहिजे, ना की तू पर्सेंटेज मिळव, तू 99%च पाडली पाहिजे. तर अशा अपेक्षा मला वाटतं